आणि पाकिस्तान धार्जिण्या संघटना जर भारतामध्ये फोफावत असतील तर या संघटना नेस्तानाबूत करणं हा काही गुन्हा नाहीये, हा देशप्रेम आहे. कोण जर म्हणत असेल की तुम्ही जाती जातीमध्ये तेढ, धर्मामध्ये तेढ निर्माण करतात, तर ही तेढ निर्माण करणं नाहीये, आमच्या देशाचं रक्षण करणं आहे. आमच्या देशासाठी आम्ही काहीही करू शकतो, आमच्या देशासाठी आम्ही कुठेपर्यंत सुद्धा जाऊ शकतो हे दाखवून देण्याची ताकद आमच्या बाळाराणीने केली. माझी अंतयात्रा काढा, परंतु या देशाला कुठेही मी झळ पोचू देणार नाही असं त्यांनी सांगितलं. नमस्कार, मी विजय रोहिदास चौकेकर, सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक 2 वर्ष झाली मला, आणि आता सध्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनचा समितीचा जिल्हा संघटक म्हणून काम करतो आहे. बाळाराणीने आम्ही ह्या समितीच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो, विचार पटले आणि आमची मैत्री झाली. पण काल 21 तारीखला त्यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसा दिवशी आम्ही एकमेकांशी चॅटिंग करत असताना अचानक त्यांनी मला मेसेज टाकला की बाळाचे अंत्यदर्शन आणि उपोषण. मला नक्की समजेना, वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने लोक साजरी करतात आणि हे आपला वाढदिवस अशा पद्धतीने का साजरी करतात. म्हणून मग मी काल त्यांना मुद्दाम हे सगळं जाणून घेण्यासाठी काल मी आलो. 2 दिवस काल मी 2 तास त्यांच्यावर होतो आणि त्यांनी मला काही ज्या गोष्टी आणि व्हिडिओ दाखवले ते धक्कादायक होते. दावती इस्लामी ही पाकिस्तानी संघटना साधारण 1981च्या दरम्यान स्थापन झाली आणि भारतामध्ये त्यांनी 89मध्ये मूळ रुजवलं आणि जवळजवळ 194 देशामध्ये ही संघटना पसरली. हा एवढ्या मोठ्या प्रमाणात संघटना का पसरली म्हणून मी मुद्दाम सगळं त्याचं वाचलं. तरी इस्लामचा जो धर्माचा प्रसार आहे तो करावा हा त्यांचा मागे उद्देश त्यांनी नेटवर सांगितला. पण प्रत्यक्षात इस्लामचा जर त्यांना प्रसार करायचा असेल तर मग चोरी चुपे का करतायत. कारण इथे जेव्हा त्यांचा बोर्ड लागला तेव्हा बोर्ड लागल्यानंतर कुडाळातच बोर्ड लागला आणि मग त्यांनी आक्षेप घेतला आणि पोलीस म्हणतात की आम्ही त्यांचा बोर्ड काढायला लावला. जर त्यांच्यामध्ये जर खोटं पण नसतं तर त्यांनी बोर्ड का काढला. मग राजरोज त्यांनी बोर्ड ठेवायला पाहिजे होता आणि राजरोजपणे त्यांनी त्या बोर्डाप्रमाणे त्यांच्या इस्लामी संघटनेचा प्रसार आहे त्याप्रमाणे करायला पाहिजे होतं. मुलांना प्रवचन देणे, मुलांवर संस्कार करणे, बालसंस्कार करणे हे त्यांनी करायला पाहिजे होतं. मग ते न करता रात्री 2-2 वाजता बोर्ड नसलेल्या त्या गाळ्यामध्ये लोक काय करतात हे कुठेतरी बाळांना खटकलं आणि बाळाने हे सगळं शोधून काढण्यासाठी उपोषण केलं. गेल्या जानेवारीला 26 जानेवारीला त्यांनी उपोषण केलेलं होतं. आता जानेवारीपासून त्यांना जे काय पाहिजे होतं ते मात्र मिळालं नाही त्यांना. मग या कालावधीत त्यांना त्याचे ठोस पुरावे शासनाने द्यायला पाहिजे होते. मग शासनाने ठोस पुरावे न दिल्यामुळे बाळराणे यांनी जो शेवटचा पर्याय निवडला हा तसा घातकच होता पर्याय. कारण अंत्यदर्शन याचा अर्थ पाणी सोडणे, अन्न पाणी सोडणे आणि आपलं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करणे. मग आम्ही त्यांच्याशी चर्चा केली की हे उद्दिष्ट असं साध्य होणार नाही आहे. कारण आपण जर शरीराने भक्कम राहिलो, जिवंत राहिलो तर ह्याची जी पाळंमुळे आहेत ती आपल्याला खोदून काढता येतील. आणि त्या दृष्टीने मी काल पण त्यांना म्हणालो की सर हा तुमचा मार्ग जरी योग्य असला तरी ह्या आपल्याला जे खोदून काढायचे त्याचे पाळंमुळे खोदून काढायचे त्यासाठी योग्य नाही. आपल्याला अजूनही खूप मार्ग आहे, त्या मार्गाने आपण जाऊया. आणि ह्यात सगळी ते जावद इस्लामीचं काय आहे ते आता जो गाळा दिला आहे त्या गाळ्यामध्ये त्यांचं करारपत्र झालं काय, करारपत्र झालं असं तर भाडं किती, हे सगळं तुम्ही शोधून काढा. करार करणारं कोण आहे, त्यांच्या इस्लामीचं इथे त्यांनी परवानगी घेतली का DSPची की आम्ही असं स्थापन करतोय, ही त्यांची DSPची परवानगी असेल, इथे नगरपालिकेची काहीतरी परवानगी असेल, हे सगळं तुम्ही शोधून काढा. आणि शोधून काढल्यानंतरच त्याचा खरा उद्देश आपल्याला बाहेर पडेल. आणि तो जर उद्देश चांगला असेल की ते धर्मामध्ये ते निर्माण करायचं नाही, आपल्याला धर्मामध्ये माणुसकी निर्माण करायची, एकता निर्माण करायची आहे, तर त्याला आमचाही पाठिंबा असेल. पण हिंदू धर्म म्हणजे मुसलमान धर्माचा वेगळा काहीतरी चालत असेल आणि वेगळं काहीतरी यातून निष्पन्न त्यांचे रात्री 2 वाजता होत असेल तर ते चुकीचं आहे. याचा त्याने खोलवर या प्रशासनाने त्याच्यात खोलवर पुरावा शोधून काढावा. आणि बाळाराणे यांनी जे उपोषण केलेलं होतं त्या उपोषणाला त्याने सगळं पुरावे द्यावेत. म्हणजे पुढच्या वेळी बाळाराणेंना परत उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही. आणि मला या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व धर्मियांना एक आव्हान करावं असं वाटतं की यामागचा मूळ उद्देश त्यांचा समजावून घ्या. कुठल्या धर्माला त्यांना विरोध करायचा नाही, कुठल्या मुस्लिमांना पण विरोध करायचा नाही. दावत इस्लामी एका संघटनेच्या जो मोरख्या जो आहे तो कोणत्या पद्धतीने ते संघटना आणतोय त्याला विरोध करायचा. त्याचा चांगला उद्देश असेल तर आपण सगळे धर्मीय त्यांना पाठिंबा देऊया.
त्यांच्या जे काय व्याख्यान असेल ते व्याख्यान आपण ऐकू ना. त्याने राजरोज व्याख्यान ठेवा, आम्ही त्या व्याख्यानाला येतो. मी स्वतः येईन, आपली समिती त्यांच्यावर असेल आणि बाळ राणेबरोबर आमची समिती तर पूर्ण पाठिंबा असेल. बाळ राणे ज्या ज्यावेळी रस्त्यावर उतरतील या अन्यायाच्या विरोधात आमची समिती पूर्ण ताकदीने त्यांच्याबरोबर उतरेल, एवढंच मी सांगतो. आणि बाळ राणे तुम्ही एकटे नाही आहात. आज संपूर्ण जिल्हा आता तुमच्याबरोबर राहिलात. हळूहळू हा जेव्हा व्हिडिओ व्हायरल होतील तर जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातूनही तुम्हाला याबाबत नक्की काय चाललं आहे, कारण ही संघटना जर इथे आज स्थापन झाली तर उद्या दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या इतर तालुक्यामध्ये जाऊ शकते, तिथेच ह्या शाखा उघडू शकतात. मग इथेच आज जी शाखा उघडली त्यालाच जर आपण आळा घातला तरी धाडस करणार नाही सिंधुदुर्गातल्या अन्य तालुक्यामध्ये जाऊन आपली शाखा स्थापन करण्याची. त्यामुळे आज आपण इथूनच सगळे एक होऊया आणि यातलं मूळ शोधून काढूया. मूळ चांगलं असेल तर आपण त्याला सहकार्य करूया, पण मुळाचा उद्देश त्यांचा वाईट असेल, घातक असेल आणि आपल्या एकोप्याला, सर्वधर्मीय एकोप्याला जर तो घातक ठरणार असेल तर आजच ते मूळ आपण इथून उच्चाटन करण्यासाठी सगळ्यांनी एकोपाने प्रयत्न करू. बाळ राणे, आम्ही तुमच्यासोबत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. दावत-ए-इस्लाम ही पाकिस्तानी धार्जिणे संघटना आहे. की संघटना भारतामध्ये काय करते असा आम्हाला प्रश्न होता. यूट्यूबवरून आम्ही अनेक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्या माहितीनंतर असं समजलं की दावत-ए-इस्लाम ही जरी पाकिस्तानी संघटना असली तरीसुद्धा या संघटनेच्या समोर हिंद असा शब्द लिहिला जातो. हिंद याचा अर्थ ती भारतीय संघटना आहे असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. हिंद म्हटल्यानंतर हिंदुस्तान असा त्याचा अर्थ निघतो आणि म्हणूनच केवळ हिंद या शब्दामुळेच ही संघटना आज भारतामध्ये येऊन पाकिस्तानी काम करत आहे. त्यामुळे हिंद या शब्दाला कोणी फसू नका. जर आम्हाला पोलिसांकडनं पण सांगण्यात आलं की यामध्ये हिंद शब्द आहे, ही संघटना हिंदुस्तानी आहे, पण ही हिंदुस्तानी संघटना नाही आहे. हिंदुस्तानी असो किंवा कुठलीही संघटना असो जी हिंदुस्तानच्या विरुद्ध, जी भारताच्या विरुद्ध संघटना काम करत असेल अशा संघटनेला भारतात राहण्याचा अधिकार नाही. अशा संघटनेच्या लोकांना इथून हाकलून लावलं पाहिजे. हे मी अनेक वेळा आणि वारंवार सांगितलं. बाळा राणेच्या घराच्या समोरच अगदी ही संघटना कार्यरत आहे. हे बाळाच्या ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी बाळाने आंदोलन पुकारलं. आम्हीसुद्धा काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणला बसलो आणि त्यानंतर तो बोर्ड काढण्यात आला. संघटना बंद झाली असं आम्हाला वाटलं. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला, परंतु बाळाचा परत फोन आला. रात्री 12, 2, 1 वाजता काही लोक येतात, या अज्ञात माणसं असतात आणि ही त्या घरामध्ये जाऊन काय करतात बोर्ड नसलेल्या घरात समजत नाही. आणि म्हणून बाळाने हे दुसरं पाऊल उचललं आणि या पावलाला आता यश मिळेल आणि अशा प्रकारच्या संघटना पुन्हा या भागामध्ये तोंड काढणार नाहीत एवढं असं आम्हाला वाटतं. माहीत नाही आमचा विश्वास खरा आहे किंवा खोटा आहे, परंतु तो विश्वास खरा निघावा अशी आमची इच्छा आहे. मी आतापर्यंत 2-3 व्हिडिओजमध्ये याबाबत बोललेलो आहे. आपण मला इथं बोलण्याची संधी दिली. बाळा राणेने माझ्या शब्दाला मान देऊन आपलं उपोषण मागे घेतलं, याबद्दल मी बाळाचे आणि आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही याला पूरक काही हालचाल करणं हे आता अपेक्षित आहे. तर प्रशासन जर अशा कुडाळमध्ये चालणाऱ्या अन्य अराष्ट्रीय चळवळीत काही व्यवस्थित लक्ष देत नसेल तर ही फार दुःखदायक आणि वेदनादायक बाब आहे. समाज एक आलाच पाहिजे, समाज एक झालाच पाहिजे आणि समाजाने लक्ष घातल्यावरच प्रशासन सुव्यवस्थित चालतं. पण शेवट प्रशासन आपल्या जबाबदाऱ्या टाळू शकत नाही आणि अराष्ट्रीय विचाराला या देशात थारा मिळणार नाही आणि तो मिळू नये याच्यासाठी बाळा राणेंनी केलेल्या आंदोलनासारखी परत आंदोलनं करण्याची किमान कुडाळवासियांवर वेळ येऊ नये अशी या निमित्ताने विनंती करतो. आज बाळा राणेंनी काही आंदोलन केलं, अभियान राबवलं, काही काळ याच्यात मेहनत घेतली आणि त्याला यश आलं आहे. प्रशासनाने अशा गोष्टीत लक्ष घालायचं कबूल केलं आहे. बाळा राणेंचं अभिनंदन. पण बाळा राणेंना परत असं उपोषण करण्याची वेळ येऊ नये एवढीच प्रार्थना या निमित्तानं करतो आणि थांबतो. आज पूर्ण आपल्या हिंदुस्थानमध्ये खूप दुर्भाग्याची गोष्ट अशी वाटते आहे की पाकिस्तान फाउंडर असलेली दावत-ए-इस्लामी संघटना बऱ्याच राज्यामध्ये त्यांनी आपले पाय पसरवले आहेत आणि पायामुळे घट्ट गेले आहेत.
आणि हळूहळू आपल्या महाराष्ट्रात पण बऱ्याच जिल्ह्यामध्ये ही संघटना आपली पायामुळं घट्ट करत आहेत आणि त्याचा शिरकाव आता हा गेल्या काही 2-3 वर्षापासून जाणवत आहे आपल्या कोकणामध्ये. पूर्णपणे यांची पायामुळं घट्ट करतायत. पण सजग जागृत नागरिक असल्याकारणे बाळासारखे आज त्या बऱ्यापैकी संघटनेला त्याची पायामुळं घट्ट त्याची पूर्णपणे ठिसूळ करण्याचा प्रयत्न आज बाळा राणे बऱ्यापैकी आणि त्यांच्यासोबत आम्ही जेवढे आहेत राष्ट्रप्रेमी माणसं ह्या पूर्णपणे संघटनेला थारा न देण्यासाठी आम्ही विडा उचलला आहे. आणि खूप अभिमानास्पद वाटते की देशासाठी आपल्या कुठल्याही कुटुंबाचा किंवा जीवाचा विचार न करता बाळा राणेने हे जे मागच्या 26 जानेवारीला पण उपोषण केलं होतं. अशा नागरिकांची खूप आपल्या देशाला गरज आहे. आणि एवढ्या म्हणजे बाळा राणेंनी पूर्णपणे कुठल्याही गोष्टी विचार न करता पूर्णपणे हे दुसरं उपोषण आहे. आणि सर्वात वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आहे की या क्षुल्लक गोष्टीसाठी प्रशासनाला म्हणजे फेस करण्यासाठी जे आमची मागच्या वेळेस जे उपोषण झालं होतं त्यावेळी बाळा राणेंनी स्वतः सांगितलं होतं की आम्हाला मनासारखे आमच्या ज्या प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मिळाली तर आम्हाला समाधानकारक, अन्यथा आम्ही उपोषण करू. तरी प्रशासन कळत न कळत दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे हा परत जे हत्यार आहे उपोषणाचं बाळा राणेने उपसलं आणि आज परत प्रशासन नमलं आणि त्याच्यामुळे हे बाळा राणेने आपलं उपोषण मागे घेतलं आहे. खरोखर अशा बाळा राणेंची खूप आपल्याला गरज आहे आणि प्रत्येकामध्ये हा बाळा राणे निर्माण होणं खूप गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. भारत माता की जय हे आपण मुखातून आपल्या मनात ठेवतो, पण भारत माताची म्हणजे मातेचे प्रेम दाखवण्याची फक्त तोंडातून गरज नसते, तर ते आपल्या कृतीतून गरज असते हे दाखवून दिले आपल्या बाळा राणेंनी. तर भारत आणि पाकिस्तान हे एकामेकाबद्दल लढत असतात. एवढे दुश्मन आहेत, त्यांच्या लढाया ह्या सीमेवर चालू असतात. पण आपल्याला माहिती असतं का, आपण म्हणतोय बातम्यामध्ये बघतोय की हां ते तिथे सीमेवर लढत आहेत, आपल्याला काय काळजी आहे का? नाही. तर मी कुडाळात बघितलं आहे आणि ह्यांच्या बाळा राणे आणि इतर यांच्या तर्फे मला समजलं की दावत-ए-इस्लाम हे भारत विरोधी कारवाया करणारं आणि त्याला पाकिस्तानचा पाठिंबा असणारं आपल्या कुडाळात पण आहे आणि आपल्या आजूबाजूला पण आहे. ह्याची सर्वांनी पटवून दिलेलं आहे. आणि ह्या सर्व भारत विरोधी असलेल्या सर्व कृतीला विरोध करणं, रस्त्यावर उतरणं आणि बाळा राणे यांच्यासारख्या उपोषण करणाऱ्यांना पाठिंबा देणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आता ह्यामध्ये हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म आहे का? तर ज्या धर्मातली लोक भारत विरोधी कारवाई करतील ती भारत विरोधी असतील आणि त्यासाठी प्रत्येकाने आपलं कर्तव्य म्हणून हे करायचं आहे. धन्यवाद. नमस्कार. मी ह्या भारत देशाचा जागरूक नागरिक म्हणून इथे श्री बाळा राणे पत्रकार आपले कुडाळ तालुक्यातील यांच्या समर्थनार्थ मी आलेलो आहे. माझं सांगणं एवढंच आहे की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तालुका कुडाळमध्ये इस्लामी दावत-ए-इस्लामी ही जी संघटना आलेली आहे ती कोणत्या उद्देशाने इथे आलेली आहे याचा जो सखोल तपास करण्यासाठी बाळा राणेंनी जे उपोषण केलेलं आहे त्यामध्ये आम्ही समस्त सिंधुदुर्ग जिल्हावासीय त्यांच्या समर्थनार्थ उभे आहोत. या मागणीसह तर माझं बाळा राणेंना पूर्णपणे समर्थन आहे एक देशप्रेमी म्हणून. आणि माझं पूर्ण समाजातील कमीत कमी जागरूक नागरिकांना असं आव्हान आहे की बाळा राणेंनी जे काय उपोषण केलं त्याचं कारण समजून घ्या. कुठचंही धर्मावर आपण बोलत नाही आहे किंवा आपण धर्माच्या भानगडीत पडत नाही आहे. जे काही देशावर आघात करणारे, समाजावर आघात करणारे आणि भविष्यात आपल्या घरावर आघात करणारे ज्या काही संघटना बाहेरच्या आपल्या म्हणजे पारंपरिक असं म्हणतो मी जो काही पाकिस्तान आहे त्या पाकिस्तानातून ऑपरेट होणाऱ्या संघटना ज्या इथे कार्यरत होतात आहेत त्या कार्यरत होणाऱ्या त्या संघटनावर कारवाई होणं हा एवढीच आपली मागणी आहे. आणि त्या मागणीखातर उपोषण करायला लागणं हे दुर्दैव आहे. तेव्हा माझी अशी प्रशासनाकडनं अपेक्षा आहे की कमीत कमी यावेळेस तरी आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, योग्य ते कारवाई होईल. आणि माझं आवाहन आहे प्रत्येक समाजातील जागरूक नागरिकाला की या उपोषणाला किंबहुना या मुद्द्याला अशा प्रकारच्या प्रत्येक मुद्द्याला जो कोण देश हितासाठी कार्य करेल त्यासाठी जागरूकतेने समर्थन देणं ही आपली जबाबदारी आहे. तर आपण बोललो की माझ्या देशावर प्रेम आहे म्हणजे होत नाही. जर आपल्या देशासंदर्भात समजा अशा वाईट काही कारवाई होत असतील
समजा परप्रांती इथे येऊन समजा आणि काहीतरी करत असतील आणि ते आपल्या समजा नजरेत येत असेल तर त्याविरुद्ध आपण आवाज उठवलाच पाहिजे. मी सर्वांचे आता उपस्थित आहेत त्या सर्वांचे आभार मानतो आणि सगळेजण म्हणत आहेत की मी वन मॅन आर्मी उपोषण केलं. वन मॅन आर्मी छुपा सगळ्यांचा पाठिंबा होता, छुपा सगळ्यांचं नेटवर्क होतं, म्हणून मी हे यशस्वी करू शकलो. एकटं जरी दिसत असलं तरी एकटा नाही आहे, त्याच्यासारखे हजारो लाखो लोक माझ्यासोबत असल्यामुळे मी हे डेअरिंग करू शकतो आणि मी राष्ट्रहिताचं प्रामाणिक काम करतो हे सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे मी बाळा आहे, मला काही नेता व्हायचं नाही आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली बाळाच राहून राष्ट्रहिताचं काम करतो.